हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे वर्ड्स. त्याच्यामध्ये आपण बघूया इंग्लिशमध्ये मिनिंग, हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये त्यांचे मिनिंग्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे पण सेंटेन्सेस दिलेले आहेत ते सेंटेन्सेस तुम्ही एकदा ट्राय करून बघा की कसं त्यामध्ये वर्डला यूज करण्यात आलेला आहे. किंवा तुम्ही स्वतःच्या मनाने सुद्धा काही सेंटेन्सेस तयार करू शकता. इझी सेंटेन्सेस केले तरी चालतं. फक्त तुम्हाला हे कळायला पाहिजे की वर्डला सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे. जसं आता इथे मिनिंग दिलेलं आहे, तर मिनिंग वरून तुम्हाला हे कळायला पाहिजे की कोणता वर्ड तिथे त्या मिनिंगला मॅच होऊ शकतो. जर वन वर्ड सबस्टिट्यूशन आलं तुम्हाला इंग्लिश सेक्शन मध्ये, तर तसंही तुम्हाला यूज करण्यात आलं पाहिजे. यूज करण्यात समजलं पाहिजे की कोणता वर्ड आपण यूज करू शकतो त्या सेंटेन्स करता. सो स्टार्ट करूया आपल्या सेशनला. आजच्या फर्स्ट वर्ड आहे आपल्याचा, तो आहे लिसिट. काय आहे? LICIT, लिसिट. लिसिटचं मिनिंग होतं नॉट फॉरबिडन आणि लॉफुल, म्हणजे जे काय आहे कायदेशीर आहे. ओके, लॉफुल आहे त्याला म्हटलं जातं लिसिट. सो लिसिटचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं नॉट फॉरबिडन आणि लॉफुल. हिंदीमध्ये त्याचं मिनिंग होतं जायज आणि मराठीमध्ये काय होतं? कायदेशीर आणि विथ. सो लिसिटचे मराठीमध्ये मिनिंग होतं कायदेशीर आणि विहित. सिनोनिम्स काय आहेत लिसिटचे? लेजिटिमेट, परमिसिबल आणि ऍडमिसिबल. ओके, आणि अँटोनिम्स आहेत इलिगल, इलिजिटिमेट आणि इलिसिट. सो लिसिटचं मिनिंग होतं हिंदीमध्ये जायज, मराठीमध्ये मिनिंग होतं कायदेशीर आणि विहित. इंग्लिशमध्ये त्याचं मिनिंग काय आहे? तर नॉट फॉरबिडन आणि लॉफुल. सिनोनिम्स आहेत लेजिटिमेट, परमिसिबल आणि ऍडमिसिबल. आणि अँटोनिम्स आहेत इलिगल, इलिजिटिमेट आणि इलिसिट. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे फ्लॅसिड. FLACCID, फ्लॅसिड. फ्लॅसिडचं मिनिंग काय आहे? नॉट स्टिफ इन स्ट्रक्चर, म्हणजे जे काय आहे सैल आहे, खूप शिथिल आहे, त्याला म्हटलं जातं फ्लॅसिड. तसं हिंदीमध्ये काय म्हटलं जातं त्याला? नरम. ओके, जे काय आहे नॉट स्टिफ इन स्ट्रक्चर, म्हणजे असं स्टिफ नाही आहे एकदम. ओके, काय आहे थोडं सुरकुतलेला म्हणू शकतो आपण त्याला, किंवा सैल आहे, शिथिल आहे, त्याला म्हटलं जातं फ्लॅसिड. सो फ्लॅसिड याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? फ्लॅसिड. ओके, FLACCID म्हणजे फ्लॅसिड. सो फ्लॅसिडचं मिनिंग आहे नॉट स्टिफ इन स्ट्रक्चर. तर हिंदीमध्ये मिनिंग होतं नरम. आपण मराठीमध्ये सुद्धा नरम असं म्हणू शकतो. आणखी काय होतं? तर शिथिल, सैल, सुरकुतलेला किंवा विळविळीत. सो सिनोनिम्स आहेत फ्लॅसिडचे सॉफ्ट, लूज आणि फ्लॅबी. आणि अँटोनिम्स आहेत रिजिड, स्टिफ आणि इनफ्लेक्झिबल. ओके, सो काय होतं? फ्लॅसिड म्हणजे जे काय आहे फ्लेक्झिबल आहे, असं स्टिफ नाही आहे जे. ओके, स्टिफ म्हणजे एकदम असं कडक नाही आहे, जे कोणत्या पण आकारामध्ये जर आपण त्याला हे करण्यात आलं तर ते होतं. सो त्याला काय म्हटलं जातं? फ्लॅसिड असं म्हटलं जातं. सो मिनिंग काय आहे फ्लॅसिडचं? नॉट स्टिफ इन स्ट्रक्चर. हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा काय म्हटलं जातं? त्याला नरम म्हटलं जातं. मराठीमध्ये मिनिंग काय आहे आणखी? शिथिल, सैल, सुरकुतलेला आणि विळविळीत. सिनोनिम्स आहेत सॉफ्ट, लूज आणि फ्लॅबी. आणि अँटोनिम्स आहेत रिजिड, स्टिफ आणि इनफ्लेक्सिबल. नेक्स्ट वर्ड आहे अफ्लिक्ट. AFFLICT, अफ्लिक्ट. अफ्लिक्टचं मिनिंग होतं ऑफ अ प्रॉब्लेम ऑर इलनेस, कॉज पेन और सफरिंग टू अफेक्ट और ट्रबल. म्हणजेच काय? तर ज्याने काय होते? ऑफ अ प्रॉब्लेम और इलनेस, असा काही प्रॉब्लेम आहे किंवा अशी काही इलनेस आहे. कॉज पेन और सफरिंग, ज्याने काय होतं? पेन होतं, त्रास होतो आपल्याला. और सफरिंग, सफर होतो आपण, त्याने आपल्याला त्रास होतो किंवा पीडा होते खूप, त्याला काय म्हटलं जातं? अफ्लिक्ट असं म्हटलं जातं. ज्याने काय होते? अफेक्ट और ट्रबल. ओके, सो हिंदीमध्ये अफ्लिक्टचं मिनिंग होतं पीडा देना. इंग्लिशमध्ये काय आहे? ऑफ अ प्रॉब्लेम और इलनेस, कॉज पेन और सफरिंग टू अफेक्ट और ट्रबल. मराठीमध्ये मिनिंग होतं त्रास देणे, पीडा देणे, दुःख देणे किंवा व्याकुळ करणे.
सो ॲफ्लिकचे मराठीमध्ये मिनिंग काय होतं? त्रास देणे, पीडा देणे, दुःख देणे आणि व्याकुळ करणे. सिनोनिम्स आहेत ट्रबल, बॉदर आणि बर्डन, आणि अँटोनिम्स आहेत हेल्प, असिस्ट आणि एड. सो काय होतं? ॲफ्लिक्टचं मिनिंग ऑफ अ प्रॉब्लेम ऑर इलनेस कॉज पेन ऑर सफरिंग टू अफेक्ट ऑर ट्रबल. हिंदीमध्ये मिनिंग होतं पीडा देणं, मराठीमध्ये मिनिंग होतं ॲफ्लिक्टचं त्रास देणे, पीडा देणे, दुःख देणे किंवा व्याकुळ करणे. सिनोनिम्स आहेत ट्रबल, बॉदर आणि बर्डन, आणि अँटोनिम्स आहेत हेल्प, असिस्ट आणि एड. नेक्स्ट वर्ड आहे क्वाल्म, QUALM, क्वाल्म. याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? QUALM ला क्वाल्म. सो क्वाल्मचं मिनिंग काय आहे? अन अनइझी फीलिंग ऑफ डाऊट, वरी ऑर फिअर स्पेशली अबाउट वन्स ओन कंडक्ट अ मिसगिविंग. म्हणजेच काय? तर संशय. ओके, तर काय होतं? क्वाल्म म्हणजे अन अनइझी फीलिंग ऑर डाऊट. डाऊट म्हणजे काय होतं? संशय. वरी, ओके, संकोच म्हणू शकतो आपण, वरी ऑर फिअर स्पेशली अबाउट वन्स ओन कंडक्ट अ मिसगिविंग. सो काय होतं मिनिंग? याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं संदेह, मराठीमध्ये काय होतं? संकोच. संकोच असं म्हणू शकतो आपण, आशंका आहे, संदेह आहे, ओके, संशय आहे, त्याला म्हटलं जातं क्वाल. सो क्वालचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं? संदेह. मराठीमध्ये मिनिंग होतं रुखरुख, बेचैनी, खंत, संशय, संकोच, आशंका किंवा मनाची जी अस्वस्थता असते त्याला सुद्धा म्हटलं जातं क्वाल. मनाची अस्वस्थता. ओके, सो मराठीमध्ये क्वालचं मिनिंग काय होतं? संशय, संकोच, आशंका, रुखरुख, बेचैनी, खंत किंवा मनाची अस्वस्थता. सिनोनिम्स आहेत क्वालचे मिसगिविंग, डाऊट आणि हेजिटन्सी, आणि अँटोनिम्स आहेत सर्टनिटी, अश्युरन्स आणि कन्व्हिक्शन. ओके, काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स? क्वालचे सिनोनिम्स आहेत मिसगिविंग, डाऊट आणि हेजिटन्सी, आणि अँटोनिम्स आहेत सर्टनिटी, अश्युरन्स आणि कन्व्हिक्शन. नेक्स्ट वर्ड आहे डायनॅमिझम, DYNAMISM, डायनॅमिझम. डायनॅमिझम एकदा लिहून देते तुम्हाला मराठीमध्ये, म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला प्रोनाउन्स करायला इझी जाईल. सो DYNAMISM ला प्रोनाउन्स करायचं आहे डायनॅमिझम. डायनॅमिझमचं मिनिंग होतं द क्वालिटी ऑफ बीइंग कॅरेक्टराइज्ड बाय विगरस ऍक्टिव्हिटी अँड प्रोग्रेस. म्हणजेच काय आहे? द क्वालिटी ऑफ बीइंग कॅरेक्टराइज्ड बाय विगरस ऍक्टिव्हिटी अँड प्रोग्रेस. सो डायनॅमिझमला काय म्हटलं जातं? की एक उत्साह असतो, ऊर्जा असते एक, त्याला म्हटलं जातं डायनॅमिझम. ओके, हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये डायनॅमिझमचं मिनिंग होतं गतिशीलता. ओके, गतिशीलता हे हिंदीमध्ये सुद्धा म्हटलं जातं आणि मराठीमध्ये सुद्धा म्हटलं जातं. सो डायनॅमिझमचं मिनिंग काय? द क्वालिटी ऑफ बीइंग कॅरेक्टराइज्ड बाय विगरस ऍक्टिव्हिटी अँड प्रोग्रेस. हिंदीमध्ये मिनिंग होतं गतिशीलता, मराठीमध्ये सुद्धा गतिशीलता असं मिनिंग होतं. ऊर्जा, उत्साह किंवा चैतन्यमयता. सो मराठीमध्ये मिनिंग आहे डायनॅमिझमचे गतिशीलता, ऊर्जा, उत्साह आणि चैतन्यमयता. सिनोनिम्स आहेत डायनॅमिझमचे एनर्जी, व्हायब्रन्सी आणि स्पिरिट, आणि अँटोनिम्स आहेत स्लगिशनेस, लेथार्जी आणि टॉर्पिडिटी. ओके, सो सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत? डायनॅमिझमचे सिनोनिम्स आहेत एनर्जी, व्हायब्रन्सी आणि स्पिरिट, आणि अँटोनिम्स आहेत स्लगिशनेस, लेथार्जी आणि टॉर्पिडिटी. नेक्स्ट बघूया वर्ड. सो नेक्स्ट वर्ड आहे मॅग्नॅनिमस, MAGNANIMOUS, मॅग्नॅनिमस. सो मॅग्नॅनिमसचं काय आहे मिनिंग? जेनरस ऑर फॉरगिव्हिंग, स्पेशली टुवर्ड अ रायवल ऑर लेस पॉवरफुल पर्सन. म्हणजे जो काय आहे? जो दिलदार मनाचा आहे, जो मोठ्या मनाचा आहे, जो दानशूर आहे, दान वगैरे करतो, खूप उदार आहे, त्याला काय म्हटलं जातं? मॅग्नॅनिमस असं म्हटलं जातं. सो मॅग्नॅनिमसचं मिनिंग काय होतं? जेनरस ऑर फॉरगिव्हिंग, स्पेशली टुवर्ड अ रायवल ऑर लेस पॉवरफुल पर्सन.
ओके, जो जसं म्हणजे जो लेस पॉवरफुल पर्सन आहे, ओके, गोरगरिबांची जो मदत करतो, जो दानशूर आहे, दान धर्म करतो, त्याला म्हटलं जातं मॅग्नेनिमस. सो मॅग्नेनिमसचं हिंदीमध्ये मिनिंग होतं उदार, मराठीमध्ये सुद्धा उदार असं म्हटलं जातं. आणखी काय होतं तर दिलदार, दयाळू स्वभाव, दानशूर, दानवीर आणि मोठ्या मनाचा. सो मराठीमध्ये मॅग्नेनिमसचं मिनिंग काय होतं उदार, दिलदार, दयाळू स्वभाव, दानशूर, दानवीर आणि मोठ्या मनाचा. सिनोनिम्स आहेत विषय, ओके, सिनोनिम्स काय आहेत जेनरस, चॅरिटेबल आणि बेनेवोलंट. आणि अँटोनिम्स काय आहेत विशियस, सॉर्डिड आणि हेटफुल. ओके, सो सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत मॅग्नेनिमसचे सिनोनिम्स आहेत जेनरस, चॅरिटेबल आणि बेनेवोलंट, आणि अँटोनिम्स आहेत विशियस, सॉर्डिड आणि हेटफुल. नेक्स्ट वर्ड आहे रेफ्यूज, REFUGE, रेफ्यूज. रेफ्यूजचं मिनिंग होतं अ कंडिशन ऑफ बीइंग सेफ ऑर शेल्टर्ड फ्रॉम परस्यूट, डेंजर ऑर ट्रबल. म्हणजेच काय आहे एखादं काही डेंजर आहे, ट्रबल आहे, त्याच्यामधून काय तर अशी एक कंडिशन किंवा अशी एक सेफ जागा, सेफ शेल्टर, त्याला म्हटलं जातं रेफ्यूज. म्हणजेच काय तर हिंदीमध्ये रेफ्यूजचं मिनिंग होतं शरण, मराठीमध्ये काय म्हणू आपण आश्रय किंवा आश्रयस्थान सुद्धा आपण म्हणू शकतो किंवा आसरा. ओके, म्हणजेच जेव्हा डेंजर असते किंवा काही ट्रबल असते तेव्हा आपल्याला एखादा आश्रय मिळालेला आहे, आश्रयस्थान मिळालेलं आहे, कोणी आपल्याला आश्रय दिलेला आहे, त्याला म्हटलं जातं रेफ्यूज. ओके, सो त्या रेफ्यूजचं मिनिंग काय होतं कंडिशन ऑफ बीइंग सेफ ऑर शेल्टर्ड फ्रॉम परस्यूट, डेंजर ऑर ट्रबल. हिंदीमध्ये मिनिंग होतं शरण, मराठीमध्ये मिनिंग होतं आश्रय, आसरा आणि आश्रयस्थान. सो आश्रय, आसरा आणि आश्रयस्थान म्हणजे काय होतं रेफ्यूज. सिनोनिम्स आहेत शेल्टर, सँच्युरी आणि हेवन. ओके, काय आहेत सिनोनिम्स रेफ्यूजचे शेल्टर, सँच्युरी आणि हेवन. नेक्स्ट वर्ड आहे इंटरस्टिस, INTERSTICE, इंटरस्टिस. प्रोनाउन्स कसं करायचं आहे याला इंटरस्टिस. सो नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा वर्ड वाचाल तेव्हा तुम्हाला कसं प्रोनाउन्स करायचं तेव्हा ते कळेल, म्हणून तुम्हाला मराठीमध्ये लिहून दिलेलं आहे मी INTERSTICE, याचं प्रोनाउन्स आहे इंटरस्टिस. सो इंटरस्टिसचं मिनिंग काय होतं अन इंटरव्हेनिंग स्पेस, स्पेशली अ व्हेरी स्मॉल वन. म्हणजेच काय आहे तर एखादी फट म्हणू शकतो आपण किंवा छोटीशी जागा जी असते स्मॉल वन, व्हेरी स्मॉल स्पेस जी असते, पोकळी जी असते, त्याला काय म्हटलं जातं इंटरस्टिस असं म्हटलं जातं. किंवा अंतराल आहे, कमी काळ आहे, एखाद्या दोन इव्हेंट्स आहेत, त्या दोन इव्हेंट्स मधला एखादा कमी काळ जो असतो, अंतराल जो असतो, त्याला म्हटलं जातं इंटरस्टिस. सो इंटरस्टिसचं मिनिंग आहे अन इंटरव्हेनिंग स्पेस, स्पेशली अ व्हेरी स्मॉल वन. म्हणजेच काय तर हिंदीमध्ये होतं अंतराल, मराठीमध्ये काय होतं फट म्हणजेच गॅप, पोकळी, अंतराल. सिनोनिम्स आहेत इंटरस्टिसचे स्पेस, गॅप आणि इंटरवल, आणि अँटोनिम्स आहेत कंटिन्युइटी आणि कंटिन्युएशन. सो काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स इंटरस्टिसचे? सिनोनिम्स आहेत स्पेस, गॅप आणि इंटरवल, आणि अँटोनिम्स आहेत कंटिन्युइटी आणि कंटिन्युएशन. नेक्स्ट वर्ड आहे मॉर्सेल, MORSEL, मॉर्सेल. ओके, सो मॉर्सेलचं मिनिंग होतं अ स्मॉल पीस ऑर अमाऊंट ऑफ फूड, अ माउथफुल. म्हणजेच काय तर छोटासा घास असतो. ओके, आपण मराठीमध्ये काय म्हणतो अ स्मॉल पीस ऑर अमाऊंट ऑफ फूड, घास आहे किंवा कण आहे, त्याला म्हटलं जातं मॉर्सेल. इंग्लिशमध्ये घास किंवा कण याला काय आहे वर्ड मॉर्सेल. हिंदीमध्ये काय होतं निवाला. ओके, सो मॉर्सेलचं मिनिंग आहे अ स्मॉल पीस ऑर अमाऊंट ऑफ फूड, अ माउथफुल. हिंदीमध्ये मिनिंग होतं निवाला, मराठीमध्ये मिनिंग होतं घास, कण किंवा तुकडा किंवा छोटा भाग. ओके, सो मॉर्सेलचं मिनिंग काय आहे मराठीमध्ये घास, कण,
तुकडा किंवा छोटा भाग, हिंदीमध्ये म्हटलं जातं निवारा. सिनोनिम्स आहेत माउथफुल, बाईट आणि निबल, आणि अँटोनिम्स आहेत चंक, गॉब आणि हंक. सो सिनोनिम्स काय आहेत मॉर्सेलचे? माउथफुल, बाईट आणि निबल, आणि अँटोनिम्स आहेत चंक, गॉब आणि हंक. लास्ट वर्ड आपला आजचा तो आहे लँग्वर. कसं प्रोनाऊन्स करायचं आहे? LANGUOR ला लँग्वर. सो लँग्वरचं मिनिंग होतं द स्टेट ऑफ फीलिंग ऑफन प्लीझंट ऑफ टायर्डनेस ऑर इनएर्टिया. म्हणजेच काय? तर हिंदीमध्ये मिनिंग होतं शिथिलता, मराठीमध्ये सुद्धा शिथिलता असं आपण म्हणू. म्हणजेच काय? तर थकवा असतो किंवा सुस्तपणा जो असतो त्याला म्हटलं जातं लँग्वर. सो लँग्वर म्हणजे काय मिनिंग इंग्लिशमध्ये? द स्टेट ऑर फिलिंग ऑफन प्लीझंट ऑफ टायर्डनेस ऑर इनर्शिया. ओके, म्हणजेच काय? तर शिथिलता, आणखी काय? सुस्तपणा किंवा थकवा. सो सुस्तपणा आणि थकवा याला इंग्लिशमध्ये काय वर्ड आहे? लँग्वर. LANGUOR. सिनोनिम्स आहेत लॅसिट्यूड, लेथार्जी आणि लिस्टलेसनेस, आणि अँटोनिम्स आहेत विगर, एन्थुसियाझम आणि विव्हासिटी. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत लँग्वेजचे? सिनोनिम्स आहेत लॅसिट्यूड, लेथार्जी आणि लिस्टलेसनेस, आणि अँटोनिम्स आहेत विगर, एन्थुसियाझम आणि विव्हासिटी. सो परत एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करून घ्या. याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन असते, त्याच्यामध्ये तुम्हाला तिथनं तुम्ही लिंकवरनं जाऊन डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता PDF. ती सुद्धा तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून त्याच्यावर नोट डाऊन करू शकता, किंवा तुम्हाला डायरेक्टली पूर्ण लिहायची आहे तर डायरेक्टली लिहा. हिंदीमध्ये जर समजत असेल मीनिंग्स तर हिंदीमध्ये तुम्ही वाचत चला दररोज. मराठीमध्ये समजत असेल तर मराठीमध्ये वाचा. जसं तुम्हाला कम्फर्टेबल असते तसं तुम्ही वाचू शकता. आणि जे पण वर्ड्स आहे ते वर्ड्सचे तुम्ही जे पण सेंटेन्सेस दिलेले आहे ते सेंटेन्स एकदा ट्राय करून बघा की त्या सेंटेन्समध्ये वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे, किंवा स्वतःच्या मनाने सुद्धा काही असे सेंटेन्सेस तयार करत चालायचे इझी दररोजच्या वापरातले, म्हणजे तुम्हाला कळेल की त्या सेंटेन्समध्ये वर्डला तुम्ही कसं यूज करू शकता, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये जास्त हार्ड नाही जाणार. आणि जे पण आधीचे वर्ड झालेले आहेत ते आधीचे वर्ड सुद्धा एकदा रिवाइज करत चालायचे, नाहीतर एक्झामच्या टाइमला खूप सारे वर्ड्स होऊन जातात आणि मग ते पूर्ण खिचडी होऊन जाते की याचं मिनिंग ते होऊ शकते, त्याचं मिनिंग ते होऊ शकते. म्हणून डेली 20 वर्ड्स तरी वाचायचे, किंवा आधीचे जे वर्ड झालेले ते एकदा रिवाइज करून घ्यायचे, नंतर मग जे नवीन वर्ड्स आहे ते हातात घ्यायचे. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमचे जे फ्रेंड्स असतील ज्यांनी आता स्टार्ट केलेलं आहे प्रिपरेशन करायला, किंवा जे आधीपासून करत आहे ज्यांची वोकॅब्युलरी थोडी वीक आहे, त्यांना तुम्ही शेअर करू शकता. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.